तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। 22 ते 27 जुलै या कालावधीत नागपूर शहर आणि जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर जिल्हा निरीक्षक खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जनसेवा सप्ताह पार पडणार आहे। याबाबतची माहिती शहराध्यक्ष अनिल अहेरकर, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर यांनी दिली। 22 जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आणि वृक्षारोपणाने सप्ताहाची सुरुवात होईल। 23 जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI विषयावरील कार्यशाळा तसेच अजितदादा कृषी सन्मान आयोजित करण्यात आला आहे। 24 जुलै रोजी युवा संकल्प शिबिर आणि निवडणूक रणनीती प्रशिक्षण, 25 जुलै रोजी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गट मेळावा आणि महिला सक्षमीकरण पुरस्कार वितरण होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दादांच्या जयंती प्रित्यर्थ 22 तारखे ते 28 तारखेपर्यंत सातत्याने सर्व कार्यक्रम पूर्ण शहरभर आम्ही राबवणार आहोत व पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेबसुद्धा बसलेले, माझे कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर, आमचे विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी बसलेले आहेत। आम्ही पूर्ण नागपूरच्या 6 विधानसभामध्ये व ग्रामीणच्या 6 विधानसभामध्ये 13 विधानसभामध्ये 13 तालुक्यामध्ये म्हणजे 6 विधानसभा 13 तालुके या ठिकाणी पूर्ण लोकांकरता राबवण्यात येणारे कार्यक्रम, ज्याला आपण म्हणतो रोग निदान शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, त्यांच्याविषयी लोकांनी अवेअरनेस यावा याकरता स्वच्छता अभियान, असे अनेक कार्यक्रम, जनसेवेचे कार्यक्रम आम्ही या पिरियडमध्ये राबवणार आहोत व 28 तारखेला एक आम्ही दादांची रॅली व्हेरायटी स्क्वेअरपासून आम्ही काढण्याचा आमचा मानस आहे। आमचे कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमाकरता फार उत्सुक आहे। आमची पूर्ण तयारी झालेली आहे। सातत्याने सार्वजनिक नागपूर शहराच्या सर्व कार्यालयामध्ये दादांचा फोटो लावून त्यांचं जयंती करावी असा आदेशसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे यांना मिळालेला आहे। त्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत व दादांचे कार्य जनमानसात पोहोचावे हा यामागचा उद्देश आहे। नागपूर ग्रामीणमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्यानंतर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक महिलांना आता कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आज वाढत आहे, त्या कॅन्सरची तपासणी, अशा वेगवेगळे शिबिर, स्वच्छता अभियान, असे वेगवेगळे शिबिर आम्ही आयोजित करत आहोत। 13ही तालुक्यात 7 दिवसपर्यंत कंटिन्यूस आमचे कार्यक्रम आहेत। त्यानंतर आम्ही फिल्म दाखवणार आहोत त्या समाजातल्या लोकांना, त्या दादांनी केलेलं काम त्या फिल्मच्या माध्यमातून लोकांना अनेकांना माहीत आहेत, ती माहिती झाली पाहिजे। दादांच्या अनेक योजना आहेत, त्या योजना माहीत झाल्या पाहिजे। त्या योजनाचं काही वाटप आहे आम्ही तिथे करणार आहोत, सायकली वाटप आहे, काही रिक्षा वाटप आहे, ते वाटपसुद्धा ग्रामीण भागात आम्ही करणार आहोत। अनेक महिलांना त्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून अनेकांचे पैसे मिळाले नाहीत, त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे पैसे का मिळाले नाहीत त्याचंसुद्धा आम्ही नियोजन करून प्रत्येकाला दादांनी केलेलं काम पोचण्यासाठी आम्ही 13ही तालुक्यामध्ये एक विविध कार्यक्रम आम्ही घेत आहोत। किती लोकांना याचा लाभ होईल, काही अंदाज? आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक प्रत्येक तालुक्यात लाभार्थी राहतील असं माझा पूर्ण अंदाज आहे। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।